पौष्टिक असे अप्पे बनवणार आहे। हे अप्पे बनवण्याकरता मी तांदूळ, मिश्र डाळी, मिलेट्स, पोहे आणि चमचाभर मेथी दाणे यांचा वापर केलेला आहे। मिश्र डाळींमध्ये मी उडदाची डाळ, चण्याची डाळ, मसुराची डाळ, मुगाची डाळ आणि मिलेट्स मध्ये मी ज्वारी, बाजरी, नाचणी आणि थोडेसे पोहे आणि चमचाभर मेथी दाणे यांचा मी वापर केलेला आहे। प्रोटीन युक्त आणि कॅल्शियम युक्त असे पौष्टिक अप्पे बनवण्याकरता काय काय साहित्य लागतंय ते आपण पाहूया। ही वाटी मी प्रमाण म्हणून धरलेली आहे। ह्या 4 वाट्या मी तांदूळ घेतलेला आहे। हा मी साधा तांदूळ घरातला घेतलेला आहे। तुम्ही कोणताही वापरलात तरी चालेल, रेशनचा वापरलात तरी चालेल। मिश्र डाळींमध्ये मी मुगाची डाळ, उडदाची डाळ, चण्याची डाळ आणि मसुराची डाळ घेतलेली आहे। या डाळी मी 1-1 वाट्या घेतलेल्या आहेत। हे 4 वाटी तांदूळ झालेले आहे। 2 वाट्या पोहे घेतलेले आहेत आणि मिलेट्स मध्ये अर्धी वाटी मी ज्वारी, अर्धी वाटी बाजरी, अर्धी वाटी नाचणी घेतलेली आहे। मेथी दाणे 1 चमचाभर घेतलेले आहेत। हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे। आलं घेतलेले आहे बारीक केलेलं, जिरा पावडर आहे, कोथिंबीर आहे आणि चवीपुरतं मीठ आपण घेणार आहोत। आता आपण तांदूळ, पोहे, या 4 डाळी आणि हे ज्वारी, बाजरी आणि नाचणी हे सगळं एकत्र करून त्याच्यामध्ये हे मेथी दाणे पण 1 चमचाभर जे घेतलेले आहे ते आपण भिजवून 5-6 तास ठेवणार आहोत पाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपण हे मिक्सरवर बारीक वाटून घेणार आहोत। हे मिश्रण जास्ती पातळ नाही करायचं आहे आणि मग नंतर रात्रभर फर्मेंट झाल्यावर आपण दुसऱ्या दिवशी हे अप्पे करायला घेणार आहोत। आणि तयार झालेल्या पिठामध्ये आपण मिरचीचा ठेचा, आलं, जिरं पावडर, मीठ, कोथिंबीर हे घालणार आहोत। आता आपण सगळं साहित्य पाण्यामध्ये भिजवायला घेऊया। तांदूळ टाकले, ह्यात आपण आता सगळ्या डाळी घालून घेऊया आणि नंतर मिलेट्स घालून घेऊया। आता तांदूळ, डाळी आणि मिलेट्स आणि मेथीचे दाणे, पोहे पाण्यामध्ये 5-6 तास भिजत घालूया। त्याच्यावर मी आता झाकण ठेवते आणि 5-6 तासांनी नंतर मिक्सरवर बारीक वाटून घेऊया। हे सगळं मस्त 5-6 तास भिजलेलं आहे। आता आपण हे मिक्सरवर बारीक वाटून घेऊया। पाणी फार ठेवायचं नाही ह्याच्यामध्ये। मिक्सरला टाकते मी, फार पाणी नाही घालायचं, पातळ नाही पीठ होऊ द्यायचं। हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, चांगलं पाणी आहे। आता त्याच्यामध्ये जे काही थोडंफार आहे ते थोडंसं घालते मी पाणी। आता हे पीठ आपण रात्रभर झाकून ठेवूया, म्हणजे चांगलं फर्मेंट होईल आणि मग आपण उद्या अप्पे करायला घेऊया। आता बघा, दुसऱ्या दिवशी आपण हे पीठ उघडून बघतोय, कसं छान फर्मेंट झालंय बघा, एकदम वर आलंय। या पिठामध्ये मी आलं बारीक केलेलं होतं ते टाकलंय। आता हिरवी मिरची टाकते, जिरा पूड टाकते, मीठ टाकते चवीप्रमाणे आणि कोथिंबीर। थंडीच्या दिवसात थोडं या पिठाला वेळ लागतो फर्मेंट व्हायला, पण आता कसा उन्हाळा आहे ना, त्यामुळे पटकन होतं। आता मी अप्पे पात्रामध्ये तेल घालून घेतलंय आणि अप्पे पात्र थोडंसं मंद आचेवर गरम करून घेतलंय। आता पीठ आपण हळूहळू घालूया, थोडं थोडं घालूया, म्हणजे फुगाला पण जागा राहील ना। मधल्या ह्याच्यात सगळ्यात शेवटी घालूया, कारण ते
तो भाग जास्ती तापतो ना पटकन, तर आपण ह्याच्यावर जरा हे झाकण ठेवूया. आपले आप्पे एक 4-5 मिनिटात तयार होतील आणि मग आपण काढून घेऊया. आता बघा आपले आप्पे एका साईडने झालेले आहेत. असे छान टम्म फुगलेत बघा आणि खाल्लं बघा असे लालसर छान झालेले आहेत. पण आता हे उलटे करूया. आता थोडे खाल्लं होऊ दे एक 5 मिनिटं. आता आपण खाल्लं पण आपले आप्पे तयार झाले आहेत आणि आपण आता काढून घेऊया. हे चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर छान लागतात. गरम गरम नाश्त्याला हे छान लागतात. जे आपले आप्पे तयार झाले ते आपण आता काढून घेतले आहेत. आता आपण दुसरा लॉट लावूया. बराबर होता ते. झाकण आपण ठेवून घेऊया. आता आपला दुसरा पण आप्प्याचा लॉट तयार झालेला आहे. आपण काढून घेऊया. आपले आप्पे तयार झाले आहेत. आता आपण हे चटणी किंवा सॉस बरोबर खाऊ शकतो. ह्या पौष्टिक आप्प्यांचा तुम्हाला व्हिडिओची रेसिपी आवडल्यास तुम्ही त्याला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.